Good morning, student. I am S.K. Darade from Madhyamik Vidya Mandir Eklare. Yesterday, we started language study, and we have completed some concept of language study yesterday till alliteration. I have told you the comprehension definition of alliteration, not only in English but also in Marathi, and some examples have been also given. Now I am going to teach a new concept of language study, very easy concept, alphabets. You know how many alphabets are there? There are 26 alphabets in English from A to Z. Among them, 5 are vowels, A, E, I, O, U, and remaining are consonant. Now, what is exact meaning of alphabet we are going to learn? A set of letters used for writing the words in language. अक्षरांचा संच किंवा समूह की जो शब्द लिहिण्यासाठी वापरला जातो, थोडक्यामध्ये त्याला अल्फाबेट असं म्हणतात, म्हणजे मूळ अक्षर असं म्हणतात. लँग्वेज, इन एनी लँग्वेज द लेटर्स हॅव अ फिक्स्ड ऑर्डर इन द अल्फाबेट, आणि यांना एक सिक्वेन्स असते ABCDEFG A to Z लाईक दिस. आणि आपल्याला एक प्रश्न विचारला जातो की अरेंज द गिवन वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर बाय गिविंग सेम लेटर, बाय युजिंग सेम लेटर अँड बाय युजिंग डिफरंट लेटर. 2 marks. इट कॅरीज फॉर 2 mark. हा 2 मार्काला प्रश्न तुम्हाला विचारला जातो. and this concept will certainly help you how to arrange the given word in alphabetical order. Listen carefully. The set of letters we use for writing English is arranged from A to Z. Okay, it is known as the Roman alphabet. यांना काय म्हणतो आपण? रोमन अल्फाबेट फ्रॉम A to Z. आता ABCDEFG etc आर कॉल्ड लेटर्स, नॉट अल्फाबेट. यांना लेटर्स म्हणतात. लेटर म्हणजे बघा, आता पुढे येतीलच ते कसे आपण त्यांना बघू आपण पुढे. फक्त हे प्रायमरी इंट्रोडक्शन आपल्याला झाली. आता अँथेसिस. अँथेसिस इज अ काइंड ऑफ फिगर ऑफ स्पीच, व्हॉट वी कॉल इन मराठी अलंकाराचा. अँथेसिस, अँथेसिस म्हणजे विरोधाभास अलंकार. अँथेसिस म्हणजे काय? विरोधाभास अलंकार. आता विरोधाभास अलंकार म्हणजे नेमकं काय की बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विरोधाभास अलंकार म्हणजे नेमकं काय ते आपल्या लक्षात येईल. थोडंसं समजून घ्या. या ठिकाणी विरोधाभास अलंकार, दोन विरोधी कल्पना किंवा शब्दांचे एकाच वाक्यात चरणात सादरीकरण केले जाते, तेथे विरोधाभास अलंकार होतो. आता बघा, अ फिगर्स ऑफ स्पीच इन विच द सेम सेंटेन्स इन्क्लूड्स अ स्ट्राइकिंग कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे टोटल कॉन्ट्रॅक्ट, विरोधाभास बिटवीन वर्ड्स. एक्झाम्पल, वन मॅन्स मेडिसिन इज अनदर मॅन्स पॉइझन. एखाद्या माणसाला उपयुक्त असलेलं औषधे दुसऱ्यासाठी विष सुद्धा ठरू शकतं. म्हणजे टोटल एका बाजूला एका माणसाचं ते दवा आहे, औषध आहे, तर दुसऱ्या माणसाचं ते पॉइझन आहे. तसं फॉर एक्झाम्पल, सी कम्स अँड गोज. अनदर एक्झाम्पल, राईट डाऊन. सी कम्स अँड गोज. ती येते जाते, ती येते जाते, असंही आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. अँथेसिस अलंकार मी तुम्हाला याच्या अगोदरही मला वाटतं सांगितलेलं नाही, तर त्याची डेफिनेशन अशी आहे की पुन्हा एकदा लिहून घ्या, मराठीत लिहून घ्या. पहिली, दोन विरोधी कल्पना, दोन विरोधी कल्पना किंवा शब्दांचे एकाच वाक्यात किंवा चरणात सादरीकरण केले जाते, त्या ठिकाणी विरोधाभास अलंकार, त्या ठिकाणी विरोधाभास अलंकार साधला जातो. इन ब्रॅकेट अँथेसिस. मग अँथेसिसचं उदाहरण आहे सी कम्स अँड गोज. वन मॅन्स मेडिसिन इज अनदर मॅन्स पॉइझन. एका माणसाचं औषध आहे दुसऱ्या माणसात. मग टोटल कॉन्ट्रास्ट, देअर इज टोटल कॉन्ट्रास्ट. वेन टोटल कॉन्ट्रास्ट इज शोन इन एनी सेंटेन्स और इन एनी लाईन्स, ॲट देअर लाईज अँथेसिस.
तेथे विरोधाभास अलंकार होतो. आता पुढे आहे अँटॅनिम. अँटॅनिम म्हणजे काय? अँटॅनिमस वर्ड, अपोजिट वर्ड, व्हॉट वी कॉल इन अदर, अपोजिट वर्ड म्हणजे विरोधार्थी शब्द. आता विरोधार्थी शब्द तुम्हाला माहिती आहे, ब्लॅक व्हाईट, मॅन वुमेन. ओके. मग आणि आपल्याला विरोधार्थी शब्दाच्या जोड्या विचारल्या जात्या आणि मग त्या ठिकाणी आपल्याला बघा, अ वर्ड दॅट मीन्स द अपोजिट ऑफ अनदर वर्ड. फॉर एक्झाम्पल, स्ट्रॉंग इज antonym of weak. Strong, weak. Black, white. Like in this way. Up, down are. आता ह्या जोड्या कशाला यायच्या आहे? फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्ट्रॉंग हा शब्द दिलेला आहे आणि त्याचा अँटॅनिम तुम्हाला फाइंड आउट द अँटॅनिमस वर्ड फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट ऑर गिवन पॅसेज. दिलेल्या पॅसेजमधून किंवा कडव्यामधून तो शब्द शोधून काढा. विरोधार्थी शब्द दिलेल्या शब्दाचा फ्रॉम द गिवन पॅसेज, दिलेल्या कडव्यातूनच. मग स्ट्रॉंग हा शब्द आलेला आहे, त्याच्या अपोजिट वर्ड. मग स्ट्रॉंग लिहायचा, मध्ये अपोजिट वर्डची म्हणजे गुणाकाराची गुण करायची तुमच्या भाषेत, सोप्या भाषेत, आणि त्याच्या पुढे वीक लिहायचे. तसे अप, अपोजिट, डाऊन, ब्लॅक, व्हाईट, मॅन, वुमेन. आलं लक्षात? याला अँटॅनिम म्हणतात. फक्त आपण हे प्रायमरी प्रेझेंटेशन आहे, आपलं प्रायमरी इंट्रोडक्शन आहे. ॲपास्ट्रॉफी, सी पंच्युएशन. ज्यावेळेस आपण पंच्युएशन, आय विल टेक ऑल द पंच्युएशन मार्क व्हाईल आफ्टर some days, then I will take all the concept of punctuation mark totally. अपॉस्ट्रॉफी म्हणजे मराठीमध्ये आपण साची चा प्रत्यय म्हणतो, चाची चे. मॅन्स पेन, बरोबर आहे का नाही? बॉईज हॉस्टेल, BOYS, याच्या डोक्यावर अपॉस्ट्रॉफी मारायची, म्हणजे असं कॉमा द्यायचा याच्या डोक्यावर. थोडक्यात ते आपण पुढे शिकणार आहोत. किंवा पण द लेग ऑफ द टेबल हे लक्षात घ्या. मॅन्स पेन, सुनील्स पेन, हा सुनीलचा पेन आहे. पण एखाद्या निर्जीव वस्तूचा अवयव तुम्हाला पार्ट, त्यावेळेस वेन एव्हर यू वॉन्ट टू शो एनी पार्ट ऑफ एनी नॉन लिव्हिंग थिंग, जेव्हा निर्जीव वस्तूचा तुम्हाला पार्ट दाखवायचा आहे, तिथं तर टेबल्स लेग म्हणायचं नाही, तर द लेग ऑफ द टेबल, लेग ऑफ द टेबल हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर आर्टिकल. देअर आर 3 आर्टिकल्स, यू नो. आता आर्टिकल विषयी थोडीशी आर्टिकल आहे, आपण डिटेलमध्ये घेणार आहोत. आय विल टेक इट इन डिटेल. The words a and the or the are called articles. Articles म्हणजे उपपदे, नामापूर्वी येणारा शब्द. They are used before noun, आणि ते नामापूर्वी येतात. The is known as the definite article. The हे उपपद आहे, त्याला निश्चित उपपद म्हणतात. आता द या उपपदाचा वापर तुम्हाला सांगतो बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री, बिफोर सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर अजून युनिक यूज ऑफ द आर्टिकल, दी बॅकवर्ड पॉइंटिंग यूज ऑफ दी, फॉरवर्ड पॉइंटिंग यूज ऑफ दी, आपण हे सगळं घेणार आहोत नंतर. द इज नोन ॲज अ डेफिनेट आर्टिकल. इट शोज दॅट द नाउन रेफर्स टू अ पर्टिक्युलर एक्झाम्पल्स ऑफ समथिंग. एक्झाम्पल धडधड. एक्झाम्पल समथिंग. एक्झाम्पल, आय एम लुकिंग फॉर द ब्ल्यू पेन. टू लुक फॉर, राईट डाऊन द फ्रेज. टू लुक फॉर म्हणजे चा शोध घेणे. मी माझा निळा पेन शोधतो आहे किंवा निळा पेन शोधत आहे. अँड नॉट द रेड वन, लाल नाही निळा. आय एम लुकिंग फॉर अ ब्ल्यू पेन, फॉर द ब्ल्यू पेन. द कोणता, विशिष्ट, तो, युनिक यूज ऑफ दी, तो, एकमेव. अ अँड अँड. आता अ आणि अँड, ए मीन्स वन, इन द सेम वे अँड मीन्स वन.
आपण 8वीमध्ये शिकलोय ॲन ॲस्ट्रॉइड वगैरे असे शब्द केले बघा तुम्ही. आठवा, ट्राय टू रिमेंबर देम. ॲन ॲस्ट्रॉइड, ॲन अम्ब्रेला, ॲन ओल्ड मॅन. ए मीन्स वन इन द सेम वे ॲन मीन्स वन इज कॉल्ड इनडेफिनिट आर्टिकल. ही अनिश्चित उपपदे आहे. इट शोज दॅट द नाउन रेफर्स टू अ जनरल एक्झाम्पल ऑफ समथिंग. एक्झाम्पल, आय वॉन्ट अ पेन. मला एक पेन हवा आहे. अ पेन, एक पेन हवा आहे. म्हणजे ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने होते. आता तुम्हाला व्यंजन म्हणजे काय आणि स्वर म्हणजे काय सांगितलं मी. ए, ई, आय, ओ, यू, ई ही 5 स्वर आहे आणि रिमेनिंग आर 21 आर कॉन्सोनंट. उरलेली व्यंजन आहे, हे लक्षात घ्या. आता ए, एन, ए ह्या उपपदाचा वापर कुठं करायचा आणि एन या उपपदाचा वापर कुठं करायचा थोडंसं समजून घ्या. ये ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने होते आणि त्याचा उच्चारही व्यंजनासारखा निघतो. एकवचनी सामान्य नाम, अपेनमध्ये म्हटलंय बघा. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने होते आणि उच्चारही व्यंजनासारखा निघतो अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, आय वॉन्ट अ पेन, एनी पेन, कुठलाही एक हवा आहे, असा एकमेव नाही. वरती द ब्ल्यू म्हटलेलं आहे. आणि आता ह्यांचा उपयोग कुठं करायचा बघा. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने होते आणि उच्चारही स्वरासारखा निघतो अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. पुन्हा लिहून घ्या. ज्या ए उपपद लिहून घ्या. ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही व्यंजनाने होते आणि उच्चारही व्यंजनासारखाच निघतो अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी ए हे उपपद वापरतात. आता ॲन, ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात ही स्वराने होते आणि उच्चारही स्वरासारखाच निघतो. मी उच्चारही स्वरासारखा निघतो हे पुन्हा पुन्हा सांगतोय कारण पुढं आपल्याला काहीतरी वेगळं टिप्पणी त्याच्यावर मारावी लागणार. उच्चारही स्वरासारखाच निघतो अशा एकवचनी सामान्य नामापूर्वी ॲन हे उपपद वापरतात. उदाहरणार्थ, आय वॉन्ट ॲन अम्ब्रेला. आय वॉन्ट अ पेन लक्षात आलं तुम्हाला. आय वॉन्ट अ पेन हे बघा. तसं या ठिकाणी दुसरं उदाहरण लिहून घ्या. आय वॉन्ट किंवा सी वॉन्ट्स अ अम्ब्रेला. सी वॉन्ट्स ॲन अम्ब्रेला, एनी अम्ब्रेला. आलं लक्षात. आता पुढचं आहे बघा. हे झालं ए एन दीचे उपयोग. थोडक्यामध्ये आपण डीपमध्ये घेणारच आहोत नंतर. आता ए प्लस कॉन्सोनंट बिफोर नाउन्स बिगिनिंग विथ ए. आता बघा या ठिकाणी लिहिले साऊंड वी यूज ए अँड बिफोर नाउन्स बिगिनिंग विथ ए व्हावल्स. तेच मी तुम्हाला जे सांगितलं तेच इंग्लिशमध्ये दिलेलं. वी यूज अँड वी डू धिस both when we speak and when we write. Example, a lion, a squirrel. Squirrel म्हणजे काय? But an ant, an elephant, an umbrella, an egg. If there is an adjective before the noun and after the article, the use of a and depends on the adjective. परंतु या ठिकाणी एक म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो आक्षेप आहे, अपवाद आहे. काय की जर एखाद्या नामापूर्वी विशेषण आलं असेल मग अशा वेळेस कोणतं ए वापरायचं का ॲन वापरायचं. तर अशा वेळेस त्या नामाच्या एन डिपेंड्स ऑन द ॲडजेक्टिव्ह. तर त्या ॲडजेक्टिव्हची सुरुवात कशाने झालेली आहे, मग त्याची स्वराने झालेली आहे की व्यंजनाने झालेली. उदाहरणार्थ बघा, आय एट ॲन एग बट आय एट अ बॉइल्ड एग. आता इकडे अ बॉइल्ड एग का आलेला आहे कारण बॉइल्ड ॲडजेक्टिव्ह आहे आणि त्याची सुरुवात बी म्हणजे कॉन्सोनंटनं झालेली आहे. अ स्टोरी बट ॲन अनएंडिंग स्टोरी. आता अनएंडिंग हे काय ॲडजेक्टिव्ह आहे, अनएंडिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि म्हणून या ठिकाणी ॲन लागलेला आहे.
हे समजून घ्या. राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला पाहू. काही काळजी करू नका.